आलीस का सुनबाई? हा आली आई. ये ये बस. काय ग, काय विचार करीत बसलीस? सासूबाई, मी ना माझ्या मैत्रिणीच्या घरी एक गोष्ट नोटीस केली. माझी मैत्रीण तिचा वेगळा स्वयंपाक करते तर तिची सासू वेगळा स्वयंपाक करते. म्हणजे एकाच घरामध्ये राहून दोन चुली. आणि ही एक गोष्ट ना मी बहुतेक घरांमध्ये बघितले. एकाच घरामध्ये राहून वेगवेगळा स्वयंपाक करतात. काय एक सासू काय किती एवढं जास्त खाते काय का तिच्यासाठी दोन भाकरी पण नाही बनवू शकत? अग, सून जेवायला बनवू शकते, पण सासूने केलेली लावालावी ती सहन करू शकत नाही. म्हणजे मी समजले नाही आई. म्हणजे मी तुला समजून सांगते. सून जर एखाद्याच घरात काम करीत असेल ना, सासू त्याच्यामध्ये कमीपणा काढीत असेल का मीठ जास्त झालाय, मसाला जास्त झालाय, ते असाच बनवलाय, त्या तसाच बनवलाय, तर सून काय करील? तुमचा तुम्ही बनवा, नाही तर गप बनवलाय त्या खा, अशीच बोलेल ना. सासू जर सुनेची बारीक सारीक गोष्ट जर शेजारणीला जाऊन सांगत असेल तर ती सून सासूला आई बोलेल का? नाही समजणार. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये दोन बाजू असतात. आपण सुनेमध्ये चांगली गोष्ट जर बघायला घेतली तर ती चांगलीच दिसते ना, वाईट गोष्ट बघायला घेतली तर वाईटच दिसते. मग ती एक तुम्ही म्हणा ऐकलीच असेल, जसा करायचा तसा फेडायचा.